नवी मुंबई सीवुड स्थित ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसर में विश्व पर्यावरण दिन के उपलक्ष्य में नवी मुंबई महानगर पालिका माझी वसुंधरा अभियान अंतर्गत थाने बेलापुर इंडस्ट्री एसोसिएशन और महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडल द्वारा संयुक्त रूप से आरोग्यम 2024 के माध्यम से वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रम संपन्न हुआ, जहां इस अवसर पर पूर्व सांसद संजीव नाइक, नवी मुंबई महानगर पालिका के अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडल के प्रादेशिक अधिकारी सतीश पड़वर, नवी मुंबई प्रदूषण नियंत्रण मंडल के उप प्रादेशिक अधिकारी जयंत कदम, थाने बेलापुर इंडस्ट्री एसोसिएशन के मंगेश ब्रह्मे, सीवुड शाखा के यातायात विभाग के पुलिस उप निरीक्षक कृष्णा धर्मापुरकर, आरोग्यम टीम के प्रमुख शमिका सुतार, एमडी इटर्नल मेडिसिन डॉक्टर राहुल वड़के, अनिल धात्रक और उनकी संपूर्ण टीम मौजूद थी। इस अभियान की शुरुआत सीवुड ग्रैंड सेंट्रल मॉल से लेकर ज्वेल ऑफ नवी मुंबई तक जन जागृति रैली निकालकर की गई, जहां आरोग्यम टीम के साथ ही शहर के विभिन्न कॉलेज के एनएसएस वॉलंटियर्स द्वारा विभिन्न पोस्टर्स, विभिन्न बैनर्स के माध्यम से पर्यावरण बचाव का आह्वान करते हुए यही सामाजिक संदेश दिया गया कि आने वाली पीढ़ी के लिए रहने के लिए एक हरित व पर्यावरणशील शहर साकार करने के लिए आज सभी को एक साथ मिलकर काम कर योगदान देना समय की जरूरत है। बता दें कि विश्व पर्यावरण दिवस के उपलक्ष्य में आरोग्यम 2024 के माध्यम से बाम्बू का वृक्षारोपण कर उसके संवर्धन की दिशा में दायित्व भी उठाया गया, जो इस दौरान इस अभियान के आकर्षण का केंद्र बिंदु रहा। वहीं इस दौरान उपस्थित मान्यवरों के माध्यम से ज्वेल ऑफ नवी मुंबई तालाब परिसर में वृक्षारोपण कर सभी को ग्लोबल वार्मिंग के खतरे से बचाने के लिए पर्यावरण संवर्धन का सभी को संदेश दिया गया। साथ ही एक जागरूक नागरिक होने के नाते हर नागरिक को एक वृक्ष लगाने का आह्वान भी किया गया। विश्व पर्यावरण दिन आहे आज संपूर्ण जगभरात देशामध्ये पर्यावरणाच्या अनुषंगानं आपण त्याची काळजी घेतली पाहिजे। प्रत्येक माणसाचा हा कर्तव्याचा भाग आहे आणि म्हणून नवी मुंबईमध्ये एम्पॉवरिंग हेल्थ एनरिचिंग लिव्ह तो आता आपल्याला अशा पद्धतीचं या ठिकाणी काम करण्यासाठी वेगवेगळ्या संघटना आरोग्यम संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून विविध शासकीय अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी, पर्यावरण खात्याचे अधिकारी आणि NGOs असा या ठिकाणी एक चांगला प्रयत्न या ठिकाणी झाला आहे। आणि NCCचे विद्यार्थी महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना याच्यामध्ये बरोबर घेणं हे फार आवश्यक आहे। प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये देशहितासाठी विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन पुढच्या काळामध्ये असलेली जी काही देशाची गरज आहे ही लक्षात घेऊन विविध क्षेत्रामध्ये आपण पुढे जात असतो आणि विद्यार्थ्यांना याच्यामध्ये त्यांचं कर्तव्याची जाणीव व्हावी आणि म्हणून आज डॉक्टर साहेबांना मी धन्यवाद करतो या ठिकाणी आणि शमिका मॅडमना धन्यवाद करतो की चांगल्या पद्धतीचं त्यांनी या ठिकाणी उद्देश ठेवून हे कार्य करण्याचं हित म्हणजे त्यांनी हातात घेतलेलं आहे कार्य। आज मोठ्या संख्येमध्ये वृक्ष लागवड होणार आहे। भविष्यामध्ये संघटनात्मक सामाजिक कार्य करण्यासाठी आम्ही सर्व त्यांच्या बरोबर आहोत आणि असंच सामाजिक कार्य त्यांच्याकडून घडू अशी आम्ही त्यांना शुभेच्छा व्यक्त करू। सर्वांना आजच्या दिवसाच्या उपक्रमाच्या खूप खूप शुभेच्छा। जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आज आपण इथं नवी मुंबईचं जे आयकॉन आहे ज्वेल या ठिकाणी आपण प्लांटेशनचा कार्यक्रम घेतलेला आहे। खरं तर जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा आपण सगळ्यांना देतोय, पण मी शुभेच्छाऐवजी एक आव्हानरूपी शुभेच्छा असं देतोय की आपण सर्वांनी मिळून प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावं। कारण आपल्याला माहित आहे आता पहिल्यांदा आपल्याला जे पर्यावरण दिन जो साजरा करायची वेळ आपल्यावर आलेली आहे ती पर्यावरणाचा ऱ्हास आपणच केल्यामुळं आणि आपण आता सध्या बघतोय क्लायमेट चेंज झालेला आहे। पावसाळा, हिवाळा हे सगळे ऋतू आता बदलत चाललेले आहेत, ग्रीन हाऊस गॅसेस पण वाढत चाललेले आहेत आणि याच्यावर एकमेव उपाय आहे की आपल्याला प्लांटेशन केलं पाहिजे आणि हे पृथ्वी आपल्याला हरित केली पाहिजे। यासाठी फक्त ह्या ज्या संस्था आहेत, सरकारी संस्था, महापालिका असेल किंवा इतर काही संस्था असतील, ह्या संस्थांचं हे काम आहे असं न समजता सर्व नागरिकांनी एकत्र येऊन हे जर काम केलं तर चांगल्या पद्धतीने आपण याच्यावर मात करू शकतो। यासाठी आपल्याला आपल्या नवी मुंबई शहरामध्ये बऱ्याच अशा NGOs आहेत। आज आपल्या इथं आरोग्यम यांचं ब्रीदवाक्यच आहे की एम्पॉवरिंग हेल्थ अँड एनरिचिंग द लाईव्स या पद्धतीनं आपण
आपली लाईव्ज एनरिचिंग करण्यासाठी आपण प्लांटेशनचा हा ड्राईव्ह घेतलेला आहे. त्याबद्दल मी महापालिकेच्या वतीनं त्यांचा अभिनंदन पण करतो आणि आभार पण व्यक्त करतो. आणि असेच आपले सदस्य संख्या वाढत जाऊन जास्तीत जास्त वृक्षारोपण आपण या नवी मुंबई महापालिका क्षेत्रात करावं. परत एकदा मी आपल्याला सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देतो आणि प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावं असं आवाहन या दिनानिमित्त मी आपणास करत आहे. आज आरोग्यम या संस्थेच्या वतीनं तो वृक्षारोपणाचा कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आलेला आहे. तर तुम्हा सर्वांना आज 5 जूनच्या पर्यावरण दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि प्रत्येकाने एक झाड लावून त्याची जोपासना करणं याच फार गरजेचं आहे. तो वहीं डॉक्टर राहुल वडके और शमिका सुतार ने भी इस मौके पर अपनी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए कहा कि हरित व पर्यावरणशील शहर बनाने की दिशा में उनका भी योगदान हो, इसी भावना के तहत उन्होंने इस मूवमेंट में भाग लिया है. मेसेज आमचा खूप सिंपल आहे. आज जागतिक पर्यावरण निमित्त आम्ही महानगरपालिकेच्या असोसिएशननी माझी वसुंधरा योजनेखाली आरोग्यम 2024 या आमच्या संस्थेमार्फत एक रॅली काढतोय. त्याच्यात आम्ही अवेअरनेस करतोय एन्व्हायरमेंटबद्दल आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही एक बांबू प्लांटेशनचा प्लान पण आहे तिकडे ज्युअल्समध्ये, याच्यासाठी की आपल्याला आपल्या पर्यावरणाची आपणच काळजी घेणं गरजेचं आहे. आणि ही काळजी घेताना आपण आपल्या भावी पिढीला की जे आपल्या मागे उभे आहेत त्यांचा सहभाग घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्या सहभागातूनच आपण ह्या पिढीमध्ये पण एक जागरूकपणा आणण्याचा प्रयत्न करतो. ह्याचं एकच कारण आरोग्य ही धनसंपदा आपण जे बोलतो मराठीमध्ये त्याचाच उपयास म्हणून आरोग्याची काळजी घेण्यासाठी आम्ही बांबू प्लांटेशनचं ड्राईव्ह घेतलेला आहे. बांबू प्लांटेशन करून आम्ही निसर्गाला काहीतरी देणं लागतो ह्याच भावनेतून आम्ही ते घेतलेलं आहे. त्याचं संवर्धनाची पण रिस्पॉन्सिबिलिटी आरोग्यम 2024ने घेतलेलं आहे. हे आपल्या पुढच्या पिढीमध्ये रुजू करण्यासाठी आमच्यासोबत ही आपली सगळी भावी पिढी जोडलेली आहे. या अंतर्गत आम्ही सिऊटच्या परिसरात पूर्णपणे जनजागृती रॅली करणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.